मित्रांनो नमस्कार. गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. सहकार विद्या मंदिरच्या प्रांगणात आहे आणि या ठिकाणी आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमा साजरी करताना एक महत्त्वाचा कार्यक्रम आदरणीय भाईजी यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी पार पडलाय आणि तो म्हणजे माझ्या मागे ही दृष्टिभ्रम ज्याला इल्युजन म्हणतो ही प्रतिमा आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. ती प्रतिमा तुम्हाला आम्ही विंडोमध्ये दाखवणार आहोत. पण ज्यांनी ही प्रतिमा तयार केली इल्युजन ज्याला आपण म्हणतोय ते राजेंद्रजी कोल्हे जे आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, खामगावचे आहेत. ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारायचं आहे की नेमकं हे त्यांनी कसं तयार केलं आहे. म्हणून मी त्यांचं सर्वात प्रथम सिटी प्लस चॅनलवर स्वागत करतो. आणि कोल्हे साहेब खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर भेट ही बुलढाण्याला दिली आहे. याच्यापूर्वी तुम्ही कुठे हे केलेलं आहे आधी सगळ्यांना? याच्या आधी मी सालाईबंद जळगाव जामोद तालुक्यामध्ये त्या ठिकाणी महात्मा गांधींचं हे शिल्प तयार केलेलं आहे. तसेच जिजाऊ सृष्टीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचं शिल्प तयार केलं. हे 31 फुटाचं शिल्प आहे. आणि तसेच शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज आणि जिजाऊ असं एकत्रित शिल्प त्या ठिकाणी तयार केलं. आणि आदरणीय भाईजींनी या ठिकाणी संधी दिली आणि महाराजांचं शिल्प घडवण्याची संधी भाईजींच्या माध्यमातून बुलढाणावासियांनी दिली. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. काय तयारी करावी लागली तुम्हाला नेमकं किंवा हे कोणत्या ठिकाणी राहणार? ॲक्च्युअल याच्या मागे पाठीमागे आकाश आवश्यक असते या प्रतिकृतीच्या मागे. परंतु या प्रिमायसेसमध्ये सहकार विद्या मंदिरच्या प्रिमायसेसमध्ये कुठेच असं आकाश आम्हाला मिळालेलं भरपूर झाडं आहेत या ठिकाणी. आणि झाडं तोडून आणि अशा पद्धतीचे शिल्प आम्हाला कधीच उभारायचं नव्हतं आणि ही मिळाली. पण याचा आम्ही उपयोग असा घेतला की हे कलरफुल तयार करतात, कलर सहित तयार करता आलं. याच्या आधीचे जे शिल्प आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट आहेत. परंतु त्याचा फायदा आम्ही हा घेतला आणि या ठिकाणी कलर सुद्धा आम्हाला देता आले. पण कलर अशा पद्धतीने दिले गेले पाहिजे तर ते कलर सुद्धा दिसले नाही पाहिजे. ते एक झाडाची प्रतिकृती दिसते आणि जर आपण एका अँगलला त्या ठिकाणी गेले तर ते निश्चितच महाराजांमध्ये कलर भरल्याचे आभास या ठिकाणी होतो आणि महाराजांची सुंदर अशी प्रतिमा तुमच्या दृष्टीस. बरोबर आहे. आता मला हे सांगा की याला तयारी तुम्हाला काय करावी, नेमकं काय स्ट्रक्चर असतं? याचं स्ट्रक्चर आहे किंवा या ठिकाणी किती अंतरावरून आपल्याला बघायचं आहे, या ठिकाणी उंची किती आवश्यक आहे आणि मग ते 2 रोमध्ये 3 रोमध्ये अशा पद्धतीनं आपण ते लाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचा अँगल आपण बघितला जातो आणि अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये भरपूर लोकांचं सहकार्य आहे. यामध्ये मंजित भाई सर्वात मोठं सहकार्य त्यांचं आहे. तसेच पुरुषोत्तम बदामेजी यांनी याचं डिझायनिंग आम्हाला करून दिलं आणि हरिभाऊ गायकवाड आणि आमची तरुणाईची सर्व टीम यामध्ये गोपाल पवार आहेत, बोराडे साहेब आहेत, अमोल तायडे आहे, राजकुमार मेहत्रे आहेत आणि मंजित भाई आणि नारायणभाऊ पिठोरे आमचे तरुणाईचे अध्यक्ष, चंदूभाऊ सुद्धा यामध्ये सहभागी होतात. अविनाश सोनटक्के, उमाकांत भाऊ कांडेकर आहे. सर्व तरुणाईचे सर्व सहकारी मिळून आम्ही ही प्रतिमा तयार करत असतो. फक्त पुढाकार माझा असते एवढंच काही. चला, खूप छान. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. खूप चांगली माहिती तुम्ही. मित्रांनो, याला दृष्टिभ्रम आपण जरी म्हटलं तरी युनिव्हर्सल ट्रूथ आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांच्या शौर्याचं, पराक्रमाचं प्रतीक आहे. अखिल भारतीय विश्वाचं त्याला म्हणता येईल. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे. मर्म शिवबा, कर्म शिवबा, स्वराज्य मातेचा धर्म शिवबा. कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा.